सगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम तुम्ही घरी बनवली असेल, पण असा खमंग कॅरमेल घालून बटरस्कॉचची आईस्क्रीम बनवली का, तीही एकदम क्रीमी आणि विदाऊट आईस क्रिस्टल. चला तर आधी ना आपण इथे कॅरमेल बनवून घेऊयात. तर ना इतकं सोपं आहे बनवायचं. तर इथे हवे तेवढे ना बदाम घ्यायचे, छान ते बारीक करून घ्यायचे. त्याच्यानंतर लगेच इथे गॅसवर कढई ठेवायची आणि जेवढा आपण बदामाचा कूट करून घेतलाय ना त्याच प्रमाणामध्ये साखर घ्यायची. कढईमध्ये 4 ते 5 मिनिटं अशी हलवून घ्यायची, म्हणजे त्याचा छान असा पाक बनतो. आणि पाक ना बनल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये हे बदामाचे काप घालून घ्यायचे. जास्त वेळ ना साखरेचा पाक ठेवायचा नाही, म्हणजे लगेच तो जळून जातो. आणि गॅस बंद करून 4 ते 5 मिनिटं हलवून घ्यायचं आणि लगेचच ना एका प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं. 10 मिनिटं थंड झाल्यानंतर ते पुन्हा एकदा असं खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं. खूप जास्त बारीक करायचं नाही, म्हणजे हे जे काही कॅरमेल असतं ना ते बदामाचे खाताना खूप छान लागतात बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये. नंतर इकडे आईस्क्रीम कशी बनवायची ती सांगते. 1 कप व्हिप क्रीम घ्यायची, 1 कप कच्चं दूध आणि 1 कप मिल्क पावडर आणि चवीनुसार साखर घ्यायची. छान असं सगळं बीट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बटरस्कॉचचा इसेन्स घालणार आहोत 4 ते 5 थेंब. हे सगळं बीट झालं आणि इथे आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवतोय म्हणून थोडासा असा ना मी फूड कलर येलो कलरचा घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये मस्त असं हे कॅरमेल टाकलं आणि परत बीट करून घेतलं. आणि हे बघा असं बीट होतोपर्यंत ना बीट करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मस्त असं इथे मी डब्यामध्ये भरून घेतलं. त्याच्यामधले सगळे बबल्स काढून घ्यायचे आणि वरून मस्त असं कॅरमेल घालायचं. आणि तुम्ही बघू शकता 7 ते 8 तासानंतर इतकी जबरदस्त बटरस्कॉच आईस्क्रीम रेडी झाली ना, एकदा नक्की ट्राय. आणि अशा सोप्या पद्धतीने घरगुती बनलेल्या आईस्क्रीम आणि वेगवेगळे उन्हाळ्यामध्ये थंडगार पदार्थ बघण्यासाठी मला फॉलो करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.